700 वर्षापूर्वीची गोष्ट. कोठे मुंगी पैठण आणि कोठे पंढरपूर, पण निश्चय याचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. दिवसभर गडबडत राहावं, कोणी तोंडात घातलं ते खावं, मिळेल त्या आश्रयाला पडावं, झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत चालत गडबडत गुणगळत कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात माळा तालुक्यात मोडलीमच्या थोडं पुढं लवळ नावाचं स्टेशन पशी आले. रस्त्याच्या कडेला कुपट्यात पडलेले, धुळीनं माखलेले कुर्मदास. दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माझी कृपेची सावली, ज्ञानोबा माऊली माझी कृपेची सावली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली माझे कृपेची सावली, ज्ञानोबा माऊली माझे कृपेची सावली. ज्ञानोबा माऊली माझी कृपेची सावली, ज्ञानोबा माऊली माझी कृपेची सावली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम कुर्मदासांनी आवाज दिला, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले. विचार करतायत दिसत कोणी नाही, पण कोण आवाज देतोय. पुन्हा म्हणतात आपल्याला भास झाला असावा. पुन्हा चालतात. पुन्हा कुर्मदास आवाज देतात, ओ वारकरी बाबा. वारकरी म्हणतात, वारकरी थांबतात. वारकरी म्हणतात नाही, कुणीतरी आवाज देते. माग पाहितलं रस्त्याच्या कडीला कुपाट्यात पडलेला, धुळीनं माखलेला, तिथे त्यांना एक व्यक्ती दिसला. वारकरी एका माग एक प्रश्न विचारू लागले, कुठले आहात, काय उद्देश तुमचा, कुठून आलात, काय नाव तुमचं, कुठं जायचं आहे. सगळे वारकरी शांत झाल्यावर कुर्मदास म्हणतात, मी मुंगी पैठणचा आहे. मला जन्मापासून हातही नाही, पायही नाही. भानदास महाराजाचं कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो. पण तुम्ही भाग्यवान आहात. जा, तुम्ही माझी पांडुरंगाला विनंती सांगा की उद्या एकादश आहे, उद्या एक वेळेस नाही तर 2 वेळेस पाया पडा. वारकरी म्हणतात का, तर कुर्मदास म्हणतात, एकदा तुमच्या नेहमीच आणि दुसऱ्यांदा माझ्यातर्फे पाया पडताना विनवणी मान्य केली तर एवढंच सांगा की वाटेत तुमचा भक्त पडलेला आहे, त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. त्याला जन्मापासून हातही नाही, पायही नाही. हे शब्द ऐकून वारकरी सद्गतीत झाले आणि वारकरी निघाले. वारकरी पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान केलं. वारकरी राहुळात आले. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्या वारकरी म्हणतात, देवा
85 वर्षापासून वारी करतोय रे, पण असं कधी प्रकरण पाहिलं नाही. जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही, मुंगी पैठणचा ग्रस्त आहे. त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. निघाले देवानी नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना सोबत घेतलं. एक ज्ञान, एक नाम आणि एक देव हा त्रिवेणी संगम निघाला. ज्या वेळेस कुर्मदासापाशी येतात, देव कुर्मदासाला मांडीव घेतात आणि मांडीव घेतल्यावर कुर्मदासाचं धुळीनं माखलेला अंग आपल्या स्वतःच्या पितांबरानं पुसतात आणि कुर्मदास आपल्या किलकिल्या डोळ्यानं सारखं देवाकडे पाहू लागले. कुर्मदास रडू लागले. कुर्मदास म्हणतात, देवा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुला पाहितलं आणि कृत्य झालं रे देवा, म्हणतो मी. आणि क्रमदासांनी प्राण सोडला. विठ्ठला 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 विठ्ठला.